कच्च्या कैरीचं लोणचं कोणाला आवडत नाही, सगळ्यांच्याच फेवरेट असतं आणि उन्हाळा म्हटल्यानंतर तर कैरीचं लोणचं खाल्लंच पाहिजे. असं झणझणीत कैरीचं लोणचं कसं बनवायचं ना, चला मी सांगते. तर इथे आता बाजारामध्ये भरपूर अशा कैऱ्या आलेल्या आहेत. तर ना इथे मी 2 कैऱ्या घेतल्या, छान अशा स्वच्छ धुवून त्या पुसून घेतल्या. त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना मी त्याचे असे उभे उभे काप करून घेतले आणि उभे काप केल्यानंतर ना त्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या. तुम्हाला हव्या तेवढ्या स्लाईजमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर ना छान असं सगळं बारीक काप करून झाल्यानंतर ना त्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आणि लोणच्याला थोडंसं जास्त मीठ घातलं ना मग ते चविष्ट लागतं. इथे मीठ घालून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं. दोन्हीही छान मिक्स झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये ना फोडणी घालणार आहोत. तर सगळ्यात पहिले तेल गरम करून घ्यायचं. तेलामध्ये जिरे आणि मोहरी थोडीशी जास्त घालायची म्हणजे मस्त असा मोहरीचा स्मेल येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं. मस्त अशी चरकन अशी ना आपण फोडणी देऊन घ्यायची लोणच्याला आणि इथे आपलं लोणचं रेडी आहे. असं झणझणीत लोणचं एकदा जेवणासोबत नक्की खाऊन बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर